भारतातून काही निर्यात किंवा आयात करण्याचा विचार मनात आला की लगेच डोळ्यासमोर येतो तो कागदपत्रांचा आणि परवान्यांचा डोंगर. पण थांबा, घाबरू नका. आज आपण याच किचकट वाटणाऱ्या प्रक्रियेला एकदम सोपं करून टाकणार आहोत. हो ना, हीच ती भीती आहे. असं वाटतं की ही प्रक्रिया म्हणजे फक्त क्लिष्ट कागदपत्र, खूप सारा खर्च आणि न संपणारे हेलपाटे. पण खरंच तितकं अवघड आहे का? चला तर मग आज हे सगळं चित्र स्पष्ट करूया. ठीक आहे, ही सगळी प्रक्रिया सोपी करायची एक एकदम साधी युक्ती आहे. फक्त हे लक्षात ठेवायचं की सगळीच्या सगळी कागदपत्र फक्त 2 मुख्य प्रकारामध्ये मोडतात. बस एवढं समजलं की निम्मा गोंधळ इथेच संपतो. हे बघा, हे अगदी सोपं आहे. याला असं समजूया, एक म्हणजे व्यवसायाचा पाया घालणं, जे फक्त एकदाच करायचं आहे. आणि दुसरा म्हणजे प्रत्येक व्यवहार किंवा शिपमेंटसाठी लागणारी कागदपत्र, जी वारंवार लागतील. आधी पाया पक्का केला की मग पुढे सगळं सोपं होऊन जातं. चला तर मग पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया, म्हणजेच आपला व्यवसाय तयार करणं. ही एक वेळची प्रक्रिया आहे. एकदा हे परवाने मिळाले की आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आपलं दार उघडलं म्हणून समजा. आपला व्यवसाय आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी कायदेशीररित्या तयार करण्यासाठी फक्त याच 4 मुख्य पायऱ्या पार करायच्या आहेत. हे आपल्या व्यवसायाचं जागतिक बाजारपेठेतलं जणू एंट्री तिकीटच आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा परवाना म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड, म्हणजे IEC. याच्याशिवाय तर तुम्ही सुरुवातच करू शकत नाही. हाच आहे आपल्या जागतिक व्यापाराचा मुख्य दरवाजा. आणि आता ऐका सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट. अनेकांना वाटतं यासाठी हजारो रुपये लागतील, पण IEC कोडसाठी अधिकृत सरकारी शुल्क आहे फक्त 500 रुपये. हो, बरोबर ऐकलात, फक्त 500 रुपये. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे जो आपल्याला मागे खेचतो. पुढचा आहे एडी कोड. हा तर आपल्या बँकेतूनच मिळतो, जिथे आपलं करंट अकाउंट आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी बहुतेक वेळा एक पैसाही खर्च होत नाही. तो सहसा मोफत मिळतो. आणि शेवटी जे निर्यातदार आहेत त्यांच्यासाठी आहे RCMC. आता हे जरा वेगळं आहे. म्हणजे आपण काय निर्यात करत आहोत यावर हे अवलंबून असतं. जसं की शेतमालासाठी एपिडा किंवा मसाल्यांसाठी स्पाइस बोर्ड. चला, म्हणजे व्यवसायाचा पाया तर पक्का झाला. आता रोजच्या कामाचं काय? म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा माल पाठवायचा असतो तेव्हा कागदपत्रांचा एक ठराविक संच लागतो. बघूया तो कोणता आहे. याला आपल्या प्रत्येक शिपमेंटची जन्मकुंडली समजू शकता. म्हणजे मालाची किंमत काय, पॅकिंग कशी आहे, तो कसा पाठवला जातोय याची A to Z माहिती यात असते. कस्टम अधिकाऱ्यांसाठी आणि आपल्या खरेदीदारासाठी हे खूप खूप महत्त्वाचं असतं. बरं, आता त्या गोष्टीबद्दल बोलूया ज्यामुळे सगळ्यात जास्त गोंधळ उडतो. ती म्हणजे इतर सर्व प्रमाणपत्र आणि रिपोर्ट्स ज्याबद्दल आपण ऐकतो. हो, हाच तो प्रश्न आहे. मनात येतं की अरे देवा, मग ते लॅब रिपोर्ट, ते फ्युमिगेशन सर्टिफिकेट, त्याचं काय करायचं? ते कुठे लागतं? याचं उत्तर एकदम सोपं आहे. ही कागदपत्र आपल्याला नाही तर आपल्या खरेदीदाराला लागतात. म्हणजे प्रत्येक देशाचे स्वतःचे नियम असतात. त्यामुळे आपला ग्राहकच आपल्याला सांगेल की त्यांच्या देशात माल आयात करण्यासाठी आणखी कोणती प्रमाणपत्र लागतील. उदाहरण म्हणून बघूया. समजा आपण शेतमाल पाठवत असू तर आपला खरेदीदार फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट मागू शकतो. जर लाकडी वस्तू असतील तर फ्युमिगेशन सर्टिफिकेटची गरज भासू शकते. हे सगळं आपल्या उत्पादनावर आणि खरेदीदाराच्या देशावर अवलंबून आहे. तर मग चला आता सगळं एकत्र जोडून बघूया. जी प्रक्रिया सुरुवातीला एका मोठ्या चक्रव्यूहासारखी वाटत होती ती खरं तर किती सोपी आणि सरळ आहे हे आता लक्षात आलं असेल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. एकदा व्यवसायाची एक वेळची नोंदणी पूर्ण झाली की त्यानंतर प्रत्येक शिपमेंटसाठीची प्रक्रिया ही फक्त एक सोपी, पुन्हा पुन्हा वापरता येणारी चेकलिस्ट आहे. तर मग आता कागदपत्रांचं हे कोढं सुटलेलं आहे. जागतिक उद्योजक बनण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. प्रश्न फक्त एकच उरतो, जगाला काय निर्यात करणार?